नाथमाऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. आदेश अलख निरंजन. आपण आपल्या नाथ उपासनेमध्ये अधूनमधून आवाहन करत असतो ना, की आपल्याला जेव्हा तुम्ही आळंदीमध्ये याल किंवा आपल्या नाथमाऊलींच्या मठाला भेट द्यायला याल, बऱ्याच जणांना असे प्रेमाचं अर्थात एक सवय असते आणि ती चांगली सवय आहे, वाईट नाही आहे, की येताना काही मिठाई आणणं किंवा काही भेटवस्तू आणणं. तर अशी आपल्याला आवड आहे, आनंद आहे. फक्त एवढंच आहे, मी आपल्याला विनंती करेन, जसं मी आपल्याला विनंती केली होती अनेक वर्षापूर्वी, मला वाटते त्याला झाली 17-18 वर्ष. मी 17-18 वर्षापासून मागील सांगतो आहे आणि आपली नेहमी विनंती असते की आपण हार, तुरे, फुलं, मिठाया इत्यादी आणण्यापेक्षा एखादं पेन आणा, एखादी वही आणा. दत्तजयंतीच्या निमित्ताने, नाथभंडाराच्या निमित्ताने, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. कारण का मी तुम्हाला परत सांगतो, एक क्षमा मागून, अर्थात तुमची भावना बरोबर आहे, श्रद्धाही बरोबर आहे, पण मला बऱ्याच जणांनी स्वीकारलं आहे. अक्षरशः मी तुम्हाला सांगेन, माझे जे शिष्यदेवता आहेत त्या जवळजवळ 95% शिष्यदेवतांनी हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे की गुरुपौर्णिमेला जरी ते मला भेटले तरीसुद्धा ते येताना मिठाई वगैरे न आणता, कारण का मिठाई त्या दिवशी आणणार तर ती कमीत कमी 200-250 रुपये जाणार. त्याच्याऐवजी एखादी 25 रुपयाची वही दिली तर ती मला एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये म्हणा किंवा गोरगरीब माऊलींच्या संस्था आहेत किंवा गोरगरीब विद्यार्थी त्यांना देता येते. पेन एखादा 10 रुपयात देता येतो किंवा 20 रुपयात देता येतो. पेन्सिल देता येते. हे फार उपयोगी वस्तू शिष्यदेवता आपल्याकडे पाठवतात आणि फार ते उपयोगाला येतं. हे गेली जवळजवळ 17-18 वर्ष आपण हे करतो, हा प्रकल्प राबवतो आणि त्याला भरभरून प्रतिसाद देतात. म्हणून सर्व शिष्यदेवतांना माझं वंदन आणि धन्यवाद आहेत. तर त्याचप्रमाणे मी अशी विनंती करेन की जेव्हा तुम्ही नाथमाऊली मठ आहे आपला आळंदीमध्ये, विश्रांती वडाच्या समोर, विश्रांत वड, विश्रांती नाही, विश्रांत, परत सांगतो, विश्रांत वड त्याच्या समोर आहे. तिथून तुम्ही बरोबर पायऱ्या उतरल्यात विश्रांत वडाच्या, पाषाणाचं असं स्थान आहे ते, त्याच्या पायऱ्या उतरल्या बरोबर समोर तुम्हाला 2 छोटे छोटे त्रिशूळ दिसतील. त्याच्यानंतर सरळ चालत गेलात तर साधारणतः 300 ते 500 पावलांच्या अंतरावर आपला नाथांचा मठ तुम्हाला दिसेल, नाथमाऊली मठ, बरोबर, किंवा नाथमाऊली पर्णकुटी त्याला म्हणतात. तर तिथे पण येताना तुम्ही, माझी विनंती राहील तुम्हाला, आणि बरेच जण फॉलो करत आहेत, की तिथे येताना सुद्धा मिठाई, पेढे, बर्फी, लाडू आणण्यापेक्षा किंवा काही मला गुरुपरिवार म्हणून भेट आणण्यापेक्षा किंवा गुरुमाईंना काहीतरी भेट आणण्यापेक्षा त्याच्यात काहीच खर्च करू नका, माझी नम्र विनंती आहे. तर उलट इथे जे गरजेचं आहे ते आणलात तर इथे अनेक माऊलींचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, बरोबर. मिठाई खाऊन काय मी एकटाच खाणार, माझी फॅमिली खाणार, बाकी मी कोणाला वाटत नाही, कधी देत नाही. हे तुम्हाला इतिहास माहिती आहे, बरोबर. ह्याच्या पलीकडचा पण इतिहास लोकांना माहिती आहे. तर ते मी काय आता गंमत म्हणून सांगितलं अर्थात. तर इथे असं त्यापेक्षा तुम्ही जी वस्तू उपयोगात आणणारी आणली, आता समजा तुम्हाला वाटलं तर एखादी छोटीशी तेलाची बाटली आणली, तिळाच्या तेलाची, तरी चालतं. तर दुसरी गोष्ट मी सांगेन, कापसाच्या वाती, मॅचेस बॉक्स, आपले काय माचीस बॉक्स जे असतात ना, छोटे छोटे आपले मॅच बॉक्स असतात, ते आणू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला वाटलं तर त्या पद्धतीने आपलं हे काय म्हणतात, साबण आणू शकता. एखाद्या वेळेस ह्याचा कपड्याचं साबण आहे, भांडी घासण्याचं साबण आहे, किंवा काय तो आपल्या टॉयलेटचं आंघोळीचं साबण आहे. अर्थात हे आम्ही सुद्धा वापरणार आहोत, मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, कारण का आपल्याकडे येणाऱ्या भावी भक्तांसाठी ते ठेवणार आहोत. म्हणजे तिथे निवासी आपण कोणाची व्यवस्था करू शकत नाही, आपल्या स्थानात निवासी कुठल्याही भावी भक्ताची व्यवस्था आपण करू शकणार नाही आहोत, म्हणून क्षमा मागतोय तुमची. मात्र आल्यानंतर समजा एखादा टॉयलेटला गेला, त्याच्याकडे ते गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिथे आपल्या ती कॉलनी जी आहे माऊलींची, माऊली पार्क कॉलनी जी आहे, जिथे आपला नाथांचा माऊलींचा मठ आहे, तिथे सगळे भावी भक्तजन एवढे उत्तम प्रेमळ आहेत, अगदी जीवाला जीव लावणार आहेत. जसं आपल्या म्हाडा कॉलनी, परिसवाडी आपली, तर ह्याच्यासारखेच सगळे लोक आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने ती जी भावी भक्तजन प्रेम आपल्याला करतायत, तर ते आपल्याला त्यांचं, ते घरात नसले तरी त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे की बाहेर त्यांनी छोटे छोटे टॉयलेट तयार केलेले आहेत, ते आपल्याला वापरायला परवानगी दिली आहे. मात्र आपण ते वापरणार, ते कसं तरी खराब करून जाणार, तसं नका करूया आपण. तर ती स्वच्छ ठेवून निघणं परत आपली जबाबदारी, हे प्रत्येकाने आता लक्षात ठेवा. नाहीतर आपले ते पायाचे सुंदर ठसे आपण उमटवून बाहेर पडतो. तसं कधीच करू नका, ते पापकारक आहे. कुठेही गेलात तरी हा रूल फॉलो करा आणि लक्षात, तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळतील. मी तर एवढं करतो, मी तुम्हाला मोठेपणा सांगत नाही, स्वतः करतो म्हणून ते मी बोलून दाखवतो. मी एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, कारण मी जातो, मी प्रामाणिकपणे कबूल करतो, मी असलं हे नाही करत, कारण माझं नाईलाज आहे, मला जगणं सगळं स्वाभाविक आहे. माझे वडील पण तसेच जगले, ठीक आहे.
तर त्यामुळे नाईलाज आहे माझं, म्हणून मी ते जातोय त्या ठिकाणी. तर इथे कसं आहे, आम्ही प्रापंचिक जीवन जगत सगळे उद्योग केलेले आहेत अल्ला ना, केवळ आम्ही एका टप्प्यात जगलेलो नाहीत आध्यात्मिक विश्वात अल्ला. त्यामुळे हे आम्हाला नाईलाजाने सगळं स्वीकारावं लागलेलं आहे. त्यामुळे कोणी टीका करताना ती पण काळजीपूर्वक करा. दुसरी गोष्ट मी नम्रतेने सांगतो मला, जर मी एखाद्या बेसिनमध्ये माझे तोंड धुतले, समजा हे केलं काय ते, मी जेवलोय आणि मी हात धुतले, तर तिथे सुद्धा तो बेसिन म्हणजे हाताने घासत नाही, पण जेवढं पाणी टाकून तो स्वच्छ करता येतो. कारण का दुसरा माणूस जो आहे ना त्याला किळसवानं वाटतं. काय काय लोक असं पचापचा थुकून जातात, काय काय लोक पान खातात, गुटखे खातात, मावा खातात आणि थुकून जातात. ते फार हानिकारक आहे. ते जेव्हा दुसऱ्या माणसाला किळस होतं तेव्हा तुम्हाला शाप लागतो, हे विसरू नका. परत मी सांगतोय तुम्हाला, या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये शाप नावाची गोष्ट मॅटर करते मला, ठीक आहे. तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की इथे जेव्हा याल नाथ माऊली मठात, मी तुम्हाला कोणाला सक्ती करत नाहीये, परत सांगतोय लोक हे सगळं मागवा. पण काय काय लोक वेगळं साहित्य आणतात, तेवढं खर्चिक असतं, एवढं महागाईचं असतं, ते आम्ही वापरत नाही. मग कुठलं वापरलं जाईल त्याचं, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की ह्या सगळ्या वस्तू वापरल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला जमलं तर त्या ठिकाणी वयोवृद्ध आजी आजोबा त्यांना काठ्या वाटायच्या आमचा संकल्प आहे, तर ते आम्ही बरेच वर्ष तोही चालू ठेवलेला आहे. तर तुम्ही चांगली काठी आणून देऊ शकता, तर ती आम्ही त्या पद्धतीने त्यांना देऊ शकतो, हा एक भाग आहे. त्याच्यानंतर बॅटरी म्हणजे टॉर्च, ती टॉर्च स्वरूपात असेल, छोट्या बॅटरीज टॉर्च होतं, ती आपण देऊ शकतो. कारण का आजी आजोबांना ते फार उपयोगाचं असतं. प्रत्येक आजी आजोबांना मोबाईलला ते ऑपरेटिंग असेल असं नाही, कारण त्यांचे छोटे मोबाईल असतात, त्याला कदाचित बॅटरी असेल नसेल तेही सांगता येत नाही, त्यांचा बॅटरी चार्ज असेल तेही सांगता येत नाही, त्यामुळे तेही उपयोगाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जमलं तर हे बघा, इथे मी तुम्हाला सांगतो, आमचे आदरणीय सुधीरनाथ आत्माराम मोरे काका, त्याच्यानंतर आमचे घरत साहेब आलं, त्या परिवाराने आपण एक आवाहन केलं होतं. तर बाबा जर शक्य झालं तर हे करा, काय तो असं बघा, आता हा होकार लावलं समजा आपण एखाद्या भिंतीला लावलं तर काय होतंय, हे एवढे लांब लचक ती जागा खायची गरज नाही. तर हे काय होतंय, मल्टीटास्किंग म्हणजे ती मल्टिपल आहे. म्हणजे 1 2 3 4 मी म्हटलेलं 2 हुकाचा तरी प्रयत्न करा, तर इथे त्यांनी 4 हुकाचा प्रयत्न केला आणि अक्षरशः 7-8 तास ते फिरलेले आहेत बाजारपेठेत मुंबईला वगैरे. तर ते बाजारपेठेत फिरून त्यांनी हे हुक आणलेलं आणि सगळं मजबूत क्वालिटीचं, टॉप क्वालिटीचं सगळं साहित्य आणलेलं. म्हणजे उचलून बघा, ते हेवी गेजचं आहे आलं. म्हणजे मला वाटते जवळजवळ 25 ते 40 वर्ष ह्याला काही मरण नाही, जर नीट वापरलं गेलं तर, बरोबर आहे. तर हे आपण काही धर्मशाळांमध्ये पण म्हणजे आपलं हे असतं त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम तिथे लावणं, लेडीज आणि जेंट्सच्या. त्याप्रमाणे आपलं जे स्थान बनलं आहे नाथमाऊली मठ, तिथे सुद्धा आपण लावणार आहोत आलं लक्षात नव्हते. त्यामुळे भाविक भक्तांना त्यांची झोळी म्हणा, ओढणी म्हणा किंवा अन्यत्र काही वस्तू म्हणा ते लावू शकतात. त्या ह्याला पर्स म्हणा, लेडीज ताई असतील पर्स वगैरे म्हणा, तर ते वापरता चांगला करू शकतात. हे आशीर्वाद आहेत, बरोबर आहे. हां, तर आता मिठाईपेक्षा हे अगदी उपयोगाचं आहे. मिठाई एक दिवसात काय अर्ध्या तासात ती फस्त होते, पण हे अनेक वर्ष टिकेल, अनेक वर्ष वापरलं जाईल, म्हणून त्याला विजन म्हणतात. ठीक आहे आदेश भाऊ, इथे लक्षात घ्या. आणि आपले शिष्य देवता फार ग्रेट आहेत. ते प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण सांगतो त्याचा गांभीर्याने विचार करून त्याप्रमाणे आनंदाने ते आणण्याचा प्रयत्न करतात. इथे बघा, त्यांना सांगितलेलं होतं की कदाचित एखाद्या वेळेस जमलं तर एखादे आजी आजोबा आहेत किंवा एखाद्या ताई आहेत किंवा एखादी छोटी बाळ आहेत, ते आंघोळ करतात ना त्या ह्याला, धर्मशाळेच्या ह्याला किंवा असं, तर त्याच्यामध्ये ते साबण हे करतात, तर साबण पटकन तो जातो आणि त्या ह्याच्यामध्ये अडकतो कुठेतरी, बिछाण्याचा बुडकन जातो तो साबण. तर त्याच्यामध्ये म्हटलं हे आपण प्रयत्न तरी करू, म्हणून ते असं लावलं जाईल ना भिंतीला, मग ते साबण राहील अशा पद्धतीने. तर त्यामुळे तो भाग म्हणजे सोप होल्डर ज्याला म्हणतात, पण ते प्लॅस्टिकचे साध्या हलक्या क्वालिटीचे न आणतात आणि टॉप क्वालिटीचे. बघा इथे मला शक्ती नावाचा ब्रँड आहे काहीतरी, त्याचं टॉप क्वालिटीचं त्यांनी ती वस्तू आणलेली आहे. हल्ला नाही बघा हे सगळं, आणि हॉलो आहे. हॉलो म्हणजे इथे खोलगटपण आहे, म्हणजे पटकन साबण असा बाहेर पडणार नाही, तो व्यवस्थित चांगला राहील. परत त्याला होल आहेत, म्हणजे साबण सुका राहील. किती विचार करून सगळ्या वस्तू सिलेक्ट केल्या आहेत बघा, आणि सगळ्या टॉप क्वालिटीच्या. आणि बघा हे किती प्रमाणात आणलं आहे. आपण एक वस्तूची अपेक्षा केली होती, पण त्यांच्या परिवाराने, म्हणजे आज पूजाताई, सुधीर मोरे परिवार, दुर्वेश दादा, सिद्धीताई, त्याचप्रमाणे आमच्या घरत साहेबांचा सगळा मोठा परिवार जो आहे, कौटुंब आहे त्यांचं, तर त्या सगळ्यांनी बघा एक एवढं मोठं काम केलं आपल्याकडे. आणि किती म्हणजे आज हे किती अनेकांचे आशीर्वाद ते घेणार आहेत. आणि मी तुम्हाला परत सांगतो, जर त्यांनी एखाद्या वेळेस गुरुमाईला साडी आणली असती तर ती साडी गुरुमाईच घालणार आहे, बाकी कोण वापरणार आहे? गुरुमाई एकटीच वापरणार आणि ती मजा करणार आहे. किंवा मला काहीतरी ड्रेस आणला, शर्ट पॅन्ट पीस आणला किंवा सदराचा कपडा, तर मीच घालून मिरवणार आहे. तर ते कधीही कृपया खर्च करू नका. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मला लागलं तर मी मागवून घेईन, गुरुमाईनं लागलं तर मी मागवून घेईन, बाबा गुरुमाईला साडी आणून द्या, पण त्या नका आणू तुम्ही, नका खर्च करू. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय, तर प्रेमाने ह्या वस्तू फार उपयोगाच्या आहेत. आणि त्या म्हणजे आता तुम्ही, मी परत सांगतोय तुम्हाला, कोणीतरी ह्याचा गैरसमज करून घेऊ नका की गुरुजी आता वस्तू मागायला लागत, तसं नाही आहे. ते तुम्ही आणणारी वस्तू काय काय, मी असं बघितलं की 5-5, 6-6 हजार, 10-10 हजाराच्या वस्तू आणून देतात ते, पण त्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही त्या ठिकाणी. मी तुम्हाला प्रामाणिक, काही काही वेळेस ते असं मोठे काहीतरी वस्तू असते, गिफ्ट असतो गुरुजींना द्यायचं, चांगलं द्यायला, पण बाबा ती वापरलं तर पाहिजे माझ्याकडून, म्हणून विचारल्याशिवाय आपल्याला संपर्क माहिती. आमचे दिग्विजय दादा आहेत,
हर्षद दादा आहेत, त्याच्यानंतर आमचे स्वप्नील मामा आहेत, त्यांना विचारून घ्या की बाबा आम्हाला ही वस्तू भेट द्यायची ती नक्की वापरात येऊ शकते का, कारण का ते वापर नाही झालं तर ती वस्तू फुकट जाणार आहे. हे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. त्यानंतर प्लॅस्टिकच्या बादल्या आहेत, म्हणजे ज्या मिडियम साईजच्या, मी तुम्हाला दाखवली असते बादली, पण आता माझ्याकडे इथे उपलब्ध प्लॅस्टिकची मिडियम बादली म्हणजे बकेट असतं, ठीक आहे, बादली म्हणजे बकेट असतं. आता ते तुम्हाला दाखवतो, ते मिडियम साईजचे, एकदम मोठ्या साईजच्या काय ते आजी आजोबा किंवा काही लोकांना आता उचलणं शक्य नाही, तर मिडियम साईजचे बादल्या आहे, पण त्यासुद्धा मजबूत क्वालिटीच्या येतात. त्याच्यात 2-3 क्वालिटी आहे, हलकी क्वालिटी असते, मजबूत क्वालिटी. तर ती सुद्धा एखादी तुम्ही दिलीत, कधीतरी तुमच्या घरी काही कार्यक्रम आहे, शुभ काहीतरी कार्यक्रम आहे, तर तुम्ही काहीतरी भेटवस्तू पाठवणार, तर मी तुम्हाला परत सांगतोय, मी ती स्वीकारणार नाही, पहिलीच सांगितलेलं आहे. कारण का मी जवळ 7-8 वर्षापूर्वी गुरुमाईने व्हिडिओ केला आहे की कोणी साड्यांना खर्च करू नका, कोणी त्या कपड्यांना खर्च करू नका. माझं तुमच्याला नम्र विनंती आहे, कारण का एक साडी तुम्ही जेव्हा देणार तर कमीत कमी ती 500, 1000-2000 रुपयाच्या त्या साड्या असतील, आणि त्या उगाचच ते तुम्ही खर्च करणार, त्याच्यावर गरजेचं आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते गरज आहे त्या गोष्टीची, त्याप्रमाणे. आणि असंच काही असेल मटेरियल आवश्यक तर ते तुमच्या नक्कीच. त्याच्यानंतर धूप आहे, कापूर आहे, अल्लाह हे तुम्ही तिथे प्रेमाने पाठवू शकता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हे आपलं तेल तर मी तुम्हाला सांगितलं, समजा यज्ञ आम्ही करतो त्या ठिकाणी त्याला तूप लागतं, तूप पाठवू शकता. मग ते भले अगदी 10 ग्रॅम पाठवा, काय फरक पडत नाही त्याने, अल्लाह तर तुम्ही. किंवा समिधा लागतात, किंवा समिधा म्हणजे मे बी ते जे तुम्हाला योग्य आहे तिथे आणा, तिथे अर्पण करा. तिथे नाथ माऊलींच्या मठाकडे तुम्ही जे काय साहित्य अर्पण केल्यानंतर एक फोटो फक्त काढा, आणि तो फोटो आपले जे अधिकृत प्रतिनिधी आहेत, विजयदादा आहे, किंवा आम्ही कोणी भेटणार तुम्हाला शक्य नाही किंवा भेटलो नाही तरी सुद्धा राग मानू नका. आणि बरेच जण असे येऊन जात आहेत बिचारे, पण कोणी राग करत नाहीत, हे आम्हाला समजून घेतं, आमच्यावर कृपा आहे. तर दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी मामा आहेत, त्यांना फोटो पाठवून देऊ शकतो, आम्ही आलो पण ही वस्तू आम्ही ठेवून गेलो. तर म्हणजे ते काय त्या पद्धतीने दखल, तिथे कोणी वस्तू चोरत नाहीत, हा विशेष आहे. कोणी वस्तू घेऊन उलट आणि कोणते आणून ठेवतं प्रेमाने, आला ना, हा इतिहास आहे तिथल्या भूमीचा. मला माहिती नाही माऊली काय काम करते ते, विदाऊट एनी कॅमेरा, विदाऊट एनी CCTV कॅमेरा. जर एवढं त्या ठिकाणी माऊली आपली काळजी घेते तर फार मोठं सत्य त्या ठिकाणी आहे, असं मी म्हणेन. लक्षात ना, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकता. रामकृष्ण हरी माऊली, दाता देव भव. आदेश.